नमस्कार सर्वांना, राशिकाच मिक्स मसाला या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे तुरीचे दाणे टाकून वांग बटाट्याची भाजी। तर वांगी अशी मी उभी चिरली आहे आणि बटाटे सुद्धा उभे चिरलेले आहेत अशा पद्धतीने। आणि हे तुरीचे दाणे घेतलेले ते मी एक शिट्टी करून घेतलेली आहे, कारण वांगे बटाटे वाफेवर शिजतात पण तुरीचे दाणे वाफेवर शिजत नाही, त्यामुळे मला ही वाफेवर करायची भाजी। त्यामुळे मी एक शिट्टी याची करून घेतलेली आहे। एक किंवा जास्तीत जास्त 2 केल्या तरी चालतील। थोडंसं मीठ टाकलं आणि थोडंसं पाणी टाकून याची शिट्टी करून घेतली, जेणेकरून हे काय होतं, जरा कडकच राहतात पण थोडेसे सॉफ्ट होतात, ते शिजले जातात। त्यानंतर ही मिरची बारीक कापून घेतलेली आहे। त्यानंतर लसूण आणि कढीपत्ता सुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे। कढीपत्ता हा आपल्या पोटात गेला किंवा आपल्या शरीरात गेलेला खूप चांगला असतो, केसांसाठी तर खूप चांगला असतो। त्यामुळे कढीपत्ता खाल्ला किंवा चावून खाल्ला तरी खूप चांगला आहे तो। तर आता आपण घेऊया भाजी बनवायला। तर ही बघा, मी कढई गरम करायला ठेवली आणि त्यात तेल टाकलेलं आहे। त्यात आपण टाकूया जिरं, त्यानंतर लसूण असा एकदम बारीक कापून घ्यायचा। त्यानंतर हा बारीक चिरलेला कढीपत्ता, तुरीचे दाणे टाकून वांग बटाटे तुम्ही लाल मसाल्यात तर बनवताच, पण अशी हिरव्या मिरचीची बनवून बघा, खूप टेस्टी बनतं। लसूण फ्राय झाला की आपण आता ही मिरची टाकूया। लसूण आणि मिरची वाटून मिक्सर मध्ये घेतली तुम्ही तरी चालेल, पण मी कापून घेतलेली आहे। दोन्ही गोष्टी मिक्सर मध्ये वाटून किंवा तुमच्याकडे खलबत्ता असेल खलबत्त्यामध्ये चांगलं चेचून त्याची जरी अशी ठेचा बनवून तो टाकला तरी सुद्धा भाजी खूप सुंदर होते। आता मी त्यात टाकते कांदा, कांदा आता आपण चांगल्या तेलात फ्राय करून घ्यायचा। आता आपण टाकूया टोमॅटो, यात टाकायचं आता आपल्याला हळद, फक्त हळद टाकूनच मी भाजी बनवणार आहे, कारण जितकी सिंपल आपण बनवतो तितकी सुंदर होते। आपण एक्स्ट्रा जास्त मसाले वगैरे टाकतो, त्याच्यात सुद्धा जास्त मसाल्यांचा
फ्लेवर येऊन भाजी इतकी चांगली होत नाही, त्यामुळे जितकं सिंपल बनवणार तितकं सुंदर लागतं. आता हे तुरीचे दाणे टाकूया आपण त्यात. आता हे वांग बटाटा टाकून घेऊया. थोडासा धनेपूड टाकूया आपण त्यात. आणि चवीनुसार मीठ. हे पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता गॅसचा फ्लेम एकदम कमी करून यावर झाकण ठेवायचं आपल्याला. तर आता ही वाफेवर शिजवायची आपल्याला आणि 10 मिनिटं याला चांगली शिजू द्यायची आहे. 10 मिनिटांमध्ये 2-3 वेळा आपल्याला ती चांगली हलवायची आहे की खाली लागली पाहिजे नाही भाजी टोपाला. 10 मिनिटं आपली भाजी शिजून झालेली आहे. बघा मी वाफेवरच शिजवली. तर आपली ही भाजी मस्त अशी शिजलेली आहे बघा. बटाटा सुद्धा शिजलाय आणि वांगे सुद्धा आणि तुरई तर आपण एक मस्त एक शिट्टी काढून बनवलेलंच होतं, म्हणजे शिजलेलीच होती ती. त्यामुळे अशा पद्धतीने नक्की ट्राय करा. जर समजा तुरई तुम्ही डायरेक्टली टाकली तर मग तुम्हाला पाणी टाकून ती भाजी शिजवायला लागेल. आणि जर तुम्हाला अशी वाफेवर करायची असेल तर या पद्धतीने नक्की करा. आता गॅस बंद करते मी आणि कोथिंबीर टाकते आणि आपली ही भाजी मस्त अशी रेडी झाली आहे. चपाती बरोबर एक नंबर लागते. तर अशा पद्धतीने बनवून बघा. ही बघा आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते. तर आपली ही मस्त अशी तुरई वांग बटाट्याची हिरव्या मिरचीतली भाजी आपली रेडी झालेली आहे. खूप टेस्टी बनते. अशा पद्धतीने नक्की ट्राय करा. मी सांगितल्याप्रमाणे करा किंवा जर तुरई तुम्हाला डायरेक्टली टाकायची असेल तर पाणी टाकून मग ही भाजी शिजवा. मी ही वाफेवर केली त्यामुळे मी तुरई पहिली एक शिट्टी करून घेतली. त्याला एक किंवा जास्तीत जास्त 2 करा. तर अशा पद्धतीने ही भाजी रेडी झाली आहे. जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये अशाच एका नवीन रेसिपीसोबत. बाय सर्वांना.